भोगावते येथे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आले होते. आमच्या लाडूबाई रुसून बसल्या होत्या. तिला पाहिजे होतं आईस्क्रीम. आम्ही ते अजिबात तिला घेऊन दिले नव्हतं आणि कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आले होते, पण आतमध्ये इतकी सारी गर्दी होती. आम्ही तिथं काही अजिबात गेलो नाही बघण्यासाठी. पाळण्यामध्ये बसण्यासाठी जात असताना एक दादा माझे फॉलोअर्स भेटले आणि त्यांची संपूर्ण फॅमिली आली होती तिथे. फर्स्ट टाईम माझ्यासोबत असं काहीतरी घडलं होतं आणि अजिबात मला ते दादा भेटल्यानंतर त्यांच्यासोबत काय बोलायचं किंवा काय नाही मला अजिबात समजलं नाही. इतकी पण मी मोठी रील स्टार वगैरे नाही आणि ह्यातून मला एक गोष्ट शिकायला भेटली, ती म्हणजे माणुसकी. आरव आणि मी बसलो होतो विमानामध्ये आणि आमच्या वहिनी आणि त्यांचा मुलगा आणि त्यांचे मिस्टर पुढे बसले होते आणि इथं आरूला खूप भीती वाटत होती. मी त्याला नंतरनं घट्ट पकडलं होतं. खरंच खूप स्पीडनं फिरवलं होतं. इतकं जास्त विमानामध्ये जास्त फिरवत नाही. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये तिकीट काढलं होतं आणि मला असं वाटलं होतं की पिल्लू घाबरेल वगैरे. अजिबात तिनं घाबरली वगैरे नाही. पिल्लू बोलत होती त्या दादांना, अजून फिरवा, अजून फिरवा. अजिबात पिल्लू घाबरत नव्हती. खरंच खूप स्ट्रॉंग आहे आणि मला पण लहानपणापासून ना पाळण्यात बसायला खूप आवडतं. एक वेळ मला खाया प्यायला नसेल तरी चालेल, पण मला पाळण्यात बसायला आवडतं. जास्त वेळ आम्ही थांबलो वगैरे नाही. आमच्यासोबत पिल्लूही होती. त्यामुळे आम्ही पटकन घरी आलो आणि जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो.